हाय फ्रेंड्स, मी विठ्ठल जोशी. या व्हिडिओमध्ये आपण पोलीस भरतीच्या संदर्भात एक मोठा अपडेट आलेला आहे आणि महाराष्ट्र राज्याचे पोलीस महासंचालक हेमंत नडराळे सर यांनी स्वतः ही माहिती दिलेली आहे. त्यामुळं ही विश्वासार्ह अशी माहिती आहे. तर काय त्यांनी माहिती दिलेली आहे तीच आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. जर तुम्हाला पोलीस भरतीसाठी प्रश्नसंच विकत घ्यायचा असेल तर महाराष्ट्रातील सर्व पुस्तकांच्या दुकानावर स्मार्ट स्टडी पब्लिकेशन नांदेड यांचं पुस्तक उपलब्ध झालेलं आहे. पोलीस भरती प्रश्नपत्रिका संच याच्यामध्ये एकूण 491 प्रश्नपत्रिका आहे. तर पोलीस भरतीच्या प्रश्नपत्रिका संचासाठी स्मार्ट स्टडी पब्लिकेशनचं पुस्तक तुम्ही विकत घ्या. तर या ठिकाणी पहा, हेडलाईनच असा आहे, आगामी 2 महिन्यात पोलीस भरती आणि पोलीस महासंचालक नडराळे यांची माहिती. राज्यात 20,000 पदे रिक्त आहेत. कशाची? पोलीस भरतीची. गृहमंत्र्यांनी 12,500 पोलीस कर्मचाऱ्यांची भरती करणार असल्याचे सांगितले होते. पोलीस भरती 2 टप्प्यात होणार आहे. तांत्रिक अडचणीमुळे पोलीस भरतीतील विलंब होत आहे, मात्र त्या अडचणी सोडवण्यात आल्या आहेत. त्यामुळे येत्या 2 महिन्यात, हे आपल्यासाठी महत्त्वाचं आहे, येत्या 2 महिन्यात पोलीस भरतीला सुरुवात होईल. त्यामुळे युवकांनी तयारीला लागावे असे पोलीस महासंचालक हेमंत नडराळे यांनी सांगितलेलं आहे आणि स्वतः महासंचालक यांनी सांगितलेलं आहे म्हणून हे विश्वासार्ह आहे. तर येत्या 2 महिन्यामध्ये पोलीस भरती होईल आणि ते आज नागपुरातील पोलीस जिमखान्यात आयोजित पत्रपरिषदेत बोलत होते. DG नडराळे म्हणाले की कोरोनामुळे राज्य पोलीस दलातील 339 पोलीस मृत पावले आहेत. त्यांच्या कुटुंबातील सदस्यांना पोलीस विभागात सामावून घेत नोकरी देण्यात येणार आहे. आता पुढे बाकीची काही माहिती आपल्यासाठी एवढी महत्त्वाची नाही. आपल्यासाठी हे महत्त्वाचं आहे की 2 महिन्यामध्ये पोलीस भरती होणार आहे आणि आधी लेखी परीक्षा होणार आहे आणि त्याच्यानंतर ग्राउंड होणार आहे. हे पण लक्षात असू द्या. 2 टप्पे आहेत, त्यापैकी पहिल्या टप्प्यामध्ये आधी लेखी परीक्षा आणि नंतर ग्राउंड होणार आहे आणि दुसऱ्या टप्प्यात काय होईल त्याची माहिती मी तुम्हाला नंतर सांगेन. तर आधी लेखी परीक्षा असेल आणि नंतर ग्राउंड असेल. तर या व्हिडिओमध्ये एवढीच माहिती. हा व्हिडिओ तुमच्या मित्रांसोबत, इतर व्हॉट्सअप ग्रुपवर आणि टेलिग्राम चॅनलवर जास्तीत जास्त शेअर करा आणि विठ्ठल जोशी माझं चॅनल सबस्क्राईब करा. थँक्यू व्हेरी मच.